नमस्कार मित्रांनो, जर तुमच्या लग्नात वारंवार अडथळे येत असतील, स्थळ येतात आणि प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने नातं तुटत असेल, घरचेही या गोष्टीमुळे त्रस्त झाले असतील आणि तुम्ही स्वतः ही वाट पाहून थकला असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज मी तुम्हाला कोणताही ज्योतिषशास्त्रीय फंडा सांगणार नाही. ही अंगठी घाला आणि सगळं ठीक होईल असंही काही सांगणार नाही. आज मी तुमच्यासोबत अशा काही गोष्टी शेअर करणार आहे ज्यांचा उल्लेख गरुड पुराणातील कर्म, धर्म आणि जीवनविषयक शिकवणीत आढळतो. हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेल्या काही गोष्टी आजही आपल्याला आपल्या जीवनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला शिकवतात. सर्वप्रथम थोडी पार्श्वभूमी समजून घेऊया. गरुड पुराण हे नाव ऐकताच अनेकांच्या मनात विचार येतो, अरे, हे तर मृत्यूनंतर वाचले जातं, हे तर भीतीदायक पुराण आहे. पण ही समजूत पूर्णपणे योग्य नाही. गरुड पुराणामध्ये केवळ मृत्यूविषयीच चर्चा नाही. जीवन, कर्म, धर्म, कर्तव्य आणि मानवी वर्तन यांसारख्या अनेक विषयांवर त्यामध्ये विचार मांडलेले आहेत. भगवान विष्णूंनी आपले वाहन गरुड यांना जीवनातील अनेक गूढ आणि महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या. त्यातील एक महत्त्वाचा विषय म्हणजे विवाह. विवाह म्हणजे केवळ दोन व्यक्तींचं मिलन नाही, तर दोन कुटुंबांचं आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांचेही नाते आहे. भारतीय आध्यात्मिक परंपरेत विवाहाला कर्माशी जोडून पाहिले जाते. त्यामुळे काही वेळा जीवनातील अडथळ्यांकडे केवळ बाह्य कारणांनी न पाहता आपल्या कर्मांचा, स्वभावाचा आणि परिस्थितीचा विचार करणेही आवश्यक ठरते. कर्माबद्दल एक महत्त्वाची शिकवण अशी आहे की आपल्या कृतींचे परिणाम आपल्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात भोगावे लागतात. कल्पना करा, एखाद्या व्यक्तीने पूर्वी कोणाचं मन दुखावलं असेल, कोणाचा विश्वासघात केला असेल किंवा एखाद्या नात्यात अन्याय केला असेल, तर त्यातून मिळणारा धडा पुढील आयुष्यातील नात्यांमध्येही जाणवू शकतो. आता मनात प्रश्न येतो, पण मी तर या जन्मात काही चुकीचं केलेलं नाही, मग माझ्याच आयुष्यात असे अडथळे का? याच ठिकाणी आत्मपरीक्षण महत्त्वाचे ठरते. केवळ पूजा किंवा धार्मिक विधी करण्यापेक्षा आपल्या चुका मनापासून स्वीकारणे, इतरांना माफ करणे आणि स्वतःलाही माफ करणे हा जीवनातील मोठा बदल ठरू शकतो. जर तुमच्या विवाहात अडथळे येत असतील, तर आज रात्री झोपण्यापूर्वी शांतपणे स्वतःशी संवाद साधा. ज्यांनी तुमचं मन दुखावलं आहे त्यांना मनापासून माफ करण्याचा प्रयत्न करा. आणि ज्यांचं मन तुमच्याकडून दुखावलं गेलं असेल त्यांचीही मनोमन क्षमा मागा. कदाचित यामुळे परिस्थिती एका दिवसात बदलेलच असं नाही, पण तुमच्या मनातील ओझं नक्कीच हलकं होऊ शकतं. आता एका महत्त्वाच्या विषयाकडे वळूया, पितृदोष. भारतीय धार्मिक परंपरेमध्ये पितरांचं स्मरण, श्राद्ध आणि तर्पण यांना विशेष महत्त्व दिलं आहे. आपल्या पूर्वजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही आपल्या संस्कृतीतील एक महत्त्वाची परंपरा आहे. कुटुंबातील जुन्या समस्या, सुटलेले वाद, पूर्वजांबद्दलची उपेक्षा किंवा कौटुंबिक तणाव यांचा पुढच्या पिढ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पूर्वजांचं स्मरण करणे, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि शक्य असल्यास योग्य पद्धतीने श्राद्ध किंवा तर्पण करणे ही श्रद्धेची परंपरा म्हणून पाळली जाऊ शकते. यामागचा उद्देश भीती निर्माण करणे नसून आपल्या मुळांशी असलेलं नातं आणि कृतज्ञतेची भावना जपणे हा आहे. आता एक थोडी कडू पण महत्त्वाची गोष्ट. कधी कधी आपल्या विवाहातला अडथळा बाहेर नसतो, तर तो आपल्या स्वतःच्या स्वभावात असतो. अहंकार म्हणजे फक्त मीच मोठा अशी भावना नव्हे. माझे निकष खूपच उच्च आहेत, माझ्यासारखा कोणीच नाही, मी कोणत्याही गोष्टीत तडजोड करणार नाही, माझा जोडीदार अगदी परिपूर्णच असायला हवा, ही मानसिकताही नात्यांमध्ये अडथळा निर्माण करू शकते. म्हणून स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारा. मी माझ्या विवाहाबद्दल इतक्या अटी तर ठेवल्या नाहीत ना, की त्या चौकटीत कोणतीही व्यक्ती बसूच शकणार नाही? भीतीमुळे मी स्वतःला एखाद्या नवीन नात्यासाठी बंद करून घेतलं आहे का? प्रेम स्वीकारण्यासाठी मी स्वतःला खरंच तयार केलं आहे का? हे प्रश्न कदाचित अस्वस्थ करणारे आहेत, पण त्यांची प्रामाणिक उत्तरं आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी स्पष्ट करू शकतात. स्वतःला ओळखणं आणि स्वतःच्या कमतरता स्वीकारणे
हेही एका निरोगी नात्याच्या दिशेने टाकलेलं महत्त्वाचं पाऊल आहे. आता अशा एका गोष्टीबद्दल बोलूया जी पूर्णपणे आपल्या हातात नसते, पण तिच्याबद्दल समजून घेणं आवश्यक आहे. ग्रह आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोन. भारतीय ज्योतिष परंपरेत विवाहासाठी शुक्र आणि मंगळ यांना विशेष महत्त्व दिलं जातं. शुक्राला प्रेम, आकर्षण आणि वैवाहिक सुखाशी जोडले जाते, तर मंगळाला ऊर्जा, संघर्ष आणि वैवाहिक जीवनातील काही आव्हानांशी संबंधित मानलं जातं. कुंडलीतील ग्रहस्थितीचा विवाहावर परिणाम होतो, अशी ज्योतिषशास्त्रीय मान्यता आहे. मात्र याकडे अंतिम सत्य म्हणून पाहता एक पारंपरिक श्रद्धा आणि मार्गदर्शक दृष्टिकोन म्हणून पाहणे अधिक योग्य आहे. कारण तुमच्या आयुष्याचा प्रत्येक निर्णय केवळ ग्रह घेत नाही. उदाहरणार्थ, हवामानाचा अंदाज सांगतो की पाऊस पडण्याची शक्यता आहे, पण तुम्ही छत्री घेऊन बाहेर पडू शकता. त्याचप्रमाणे परिस्थिती काहीही असो, आपल्या कृती, विचार, निर्णय आणि प्रयत्न यांची भूमिका महत्त्वाची असते. धार्मिक परंपरेनुसार शुक्रवारच्या दिवशी देवी लक्ष्मीची उपासना आणि मंगळवारी हनुमानाची भक्ती केली जाते. अशा उपासनेमुळे मनाला एकाग्रता, सकारात्मकता आणि श्रद्धेचा आधार मिळू शकतो. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, घरातील वातावरण. जर घरात सतत भांडणं होत असतील, एकमेकांचा आदर केला जात नसेल, वातावरण कायम नकारात्मक असेल किंवा जुने वाद अजूनही मनात साचलेले असतील, तर त्याचा परिणाम घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मानसिकतेवर होऊ शकतो. म्हणून तुमच्या किंवा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीच्या विवाहात अडथळे येत असतील, तर एकदा घरातील वातावरणाकडेही शांतपणे पहा. आईचा आदर केला जातो का? वडिलांशी प्रेमाने संवाद साधला जातो का? घरातील प्रत्येक व्यक्तीला योग्य सन्मान मिळतो का? काही जुना वाद अजूनही सुटलेला आहे का? घरात प्रेम, विश्वास आणि सकारात्मकता आहे का? कारण अनेकदा मोठा बदल घडवण्यासाठी मोठ्या उपायांची गरज नसते. छोट्या छोट्या बदलांमुळेही नात्यांमध्ये मोठा फरक पडू शकतो. आणि आता गरुड पुराणाशी संबंधित एक अशी गोष्ट समजून घेऊया जी कदाचित तुम्ही याआधी कधी ऐकली नसेल. जो मनुष्य आपल्या मनातील भीतीला ओळखत नाही, तो त्याच भीतीचा अनुभव आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा घेत राहतो. आणि लग्नाच्या बाबतीत ही गोष्ट विशेषतः खरी ठरते. विचार करा, किती लोक बाहेरून म्हणतात, हो, मला लग्न करायचं आहे, माझ्यासाठी चांगलं स्थळ शोधा, पण त्यांच्या मनाच्या आत कुठेतरी एक भीती लपलेली असते. ही भीती वेगवेगळ्या स्वरूपात असू शकते. काहींना भीती असते की लग्न झालं आणि ते टिकले नाही, तर ही असते अपयशाची भीती. काहींना वाटतं, माझ्या जोडीदाराने मला सोडलं तर, ही असते नाकारले जाण्याची भीती. काहींना वाटतं, लग्न झाल्यावर माझं आयुष्य बदलेल, माझं स्वातंत्र्य संपेल, ही असते बदलाची भीती. आणि काही लोक असेही असतात, जे हे ऐकून कदाचित स्वतःशी जोडले जातील, ते नकळत लग्नच करू इच्छित नसतात. कारण त्यांनी आपल्या घरात आईवडिलांचे सततचे भांडण, नात्यांमधील तणाव आणि वेदना पाहिलेल्या असतात. त्यामुळे त्यांच्या मनात नकळत एक खोल समज तयार होते. लग्न म्हणजे दुःख. ही भावना जाणीवपूर्वक तयार झालेली नसते. अनेकदा आपल्यालाही तिची जाणीव नसते. पण हीच भावना आपल्या अनेक निर्णयांवर परिणाम करत असते. नकळत आपण अशी नाती निवडतो जी पुढे जाऊन तुटण्याची शक्यता असते. आपण अशा व्यक्तींकडे आकर्षित होतो ज्या भावनिकदृष्ट्या आपल्यासाठी उपलब्ध नसतात. आणि एखादं चांगलं नातं समोर आलं तरी आपण त्यामध्ये काही ना काही कमतरता शोधून काढतो. धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्या विचारांचाही आपल्या कर्मावर परिणाम होतो. मग यावर उपाय काय? पहिलं, स्वतःला प्रामाणिकपणे विचारा. मला खरंच लग्न करायचं आहे का, की मी फक्त घरच्यांना आनंदी ठेवण्यासाठी लग्नाचा विचार करत आहे? दुसरं, जर तुम्ही घरात एखादं दुःखद किंवा तणावपूर्ण वैवाहिक नातं पाहिलं असेल, तर जाणीवपूर्वक त्या अनुभवाला स्वतःच्या आयुष्यापासून वेगळं करा. ते त्यांचं आयुष्य होतं, ती तुमची कथा नाही. तिसरं, तुमच्या मनातील भीती लिहून काढा. एक डायरी घ्या आणि स्वतःला विचारा, मला लग्नाची नेमकी कोणती गोष्ट भीतीदायक वाटते?
जेव्हा तुमची भीती स्पष्टपणे तुमच्या समोर येते तेव्हा तिची ताकद कमी होऊ लागते. आध्यात्मिक शिकवणीनुसार मन शांत आणि स्वच्छ झालं की जीवनातील योग्य संधी ओळखण्याची क्षमता वाढते. म्हणून सर्वप्रथम स्वतःचं मन तयार करा. योग्य नातं स्वीकारण्यासाठी स्वतःला तयार करा. आता लग्नात विलंब होण्यामागचं आणखी एक कारण पाहूया, ज्याकडे कदाचित तुम्ही याआधी कधी त्या दृष्टिकोनातून पाहिलं नसेल. धार्मिक परंपरेनुसार एखाद्या व्यक्तीने किंवा तिच्या कुटुंबाने एखाद्या देवीदेवतेकडे एखादी मन्नत किंवा नवस केला असेल आणि तो पूर्ण केला नसेल तर मनात अपराधीपणा किंवा अपूर्णतेची भावना राहू शकते. नवस हा शब्द आपण सर्वांनी ऐकलेला आहे. उदाहरणार्थ, आईने नवस केला असेल, माझा मुलगा आजारातून बरा झाला तर मी मंदिरात प्रसाद अर्पण करेन. आजीने नवस केला असेल, नातवाचं लग्न ठरलं तर सत्यनारायणाची पूजा करेन. किंवा तुम्ही स्वतः एखाद्या कठीण परिस्थितीत देवाकडे काही मागितलं असेल आणि नंतर ते विसरून गेला असाल. धार्मिक श्रद्धेनुसार देवाला दिलेला संकल्प विसरू नये आणि शक्य असल्यास तो पूर्ण करावा. एक उदाहरण सांगितलं जातं. एका कुटुंबातील 3 बहिणींच्या लग्नाला सतत विलंब होत होता. स्थळ येत होती पण काही ना काही कारणाने नाती तुटत होती. कुंडली जुळवूनही कोणतंही स्पष्ट कारण समोर येत नव्हतं. एकदा घरातील एका ज्येष्ठ व्यक्तीने विचारलं, घरात कोणता जुना नवस किंवा संकल्प अधुरा राहिलेला आहे का? तेव्हा त्या मुलींच्या आईला आठवलं की सुमारे 30 वर्षांपूर्वी त्यांच्या आजीने एका मंदिरात नवस केला होता. त्यांचा मुलगा परदेशातून सुखरूप परत यावा अशी त्यांनी देवाकडे प्रार्थना केली होती. मुलगा सुखरूप परत आला पण तो नवस मात्र पूर्ण झाला नव्हता. कुटुंबाने तो संकल्प पूर्ण केला. यानंतर काही काळात त्या 3 बहिणींची लग्न ठरली. आता याचा अर्थ प्रत्येक वेळी असंच घडेल असा दावा नाही, पण आपल्या धार्मिक परंपरेत देवासमोर केलेला संकल्प पूर्ण करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. म्हणून आज एक काम करा. घरातील ज्येष्ठ व्यक्तींना विचारा, आपल्या घरात कोणता जुना नवस किंवा संकल्प अजूनही अधुरा आहे का? आणि तुम्ही स्वतः कधी देवाकडे एखादा नवस केला असेल आणि तो विसरला असाल तर तो आठवण्याचा प्रयत्न करा. यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमित भक्ती आणि मनापासून केलेली प्रार्थना. धार्मिक परंपरेनुसार भगवान विष्णूचे ध्यान करणे, तुळशी अर्पण करणे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणे हे श्रद्धेने केले जाणारे आध्यात्मिक उपाय आहेत. हा मंत्र केवळ शब्दांचा उच्चार नसून भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मक संकल्पाचे माध्यम मानला जातो. म्हणून तुम्हाला योग्य वाटत असेल तर दररोज श्रद्धेने या मंत्राचा जप करा आणि बाकी सर्व ईश्वरावर सोपवून द्या. आता संपूर्ण विषयाचा थोडक्यात आढावा घेऊया. धार्मिक दृष्टिकोनातून विवाहात विलंब होण्यामागे सांगितली जाणारी 7 प्रमुख कारणे. पहिलं, कर्म. पूर्वीच्या कर्मांचे परिणाम आणि त्यातून मिळणारे जीवनातील धडे. त्यासाठी आत्मपरीक्षण, क्षमा आणि चांगल्या कर्मांचा मार्ग स्वीकारणे महत्त्वाचे आहे. दुसरं, पितरांशी संबंधित श्रद्धा. पूर्वजांचे स्मरण, श्राद्ध आणि तर्पण यांना आपल्या धार्मिक परंपरेत महत्त्व दिलं जातं. तिसरं, स्वतःचा स्वभाव. अहंकार, अवास्तव अपेक्षा आणि स्वतःवर प्रेम करण्याची असमर्थता यांचा नात्यांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आत्मजाणीव वाढवणे आवश्यक आहे. चौथं, ग्रहस्थिती. ज्योतिषशास्त्रीय मान्यतेनुसार ग्रहस्थितीचा विवाहावर परिणाम होऊ शकतो. श्रद्धेनुसार उपाय आणि भक्ती केली जाते. पाचवे, घरातील वातावरण. परस्परांचा आदर, प्रेम, सकारात्मकता आणि कौटुंबिक सौहार्द यांचा प्रत्येक नात्यावर परिणाम होतो. सहावे, मनातील अनोळखी भीती. नाकारले जाण्याची, अपयशाची किंवा स्वातंत्र्य गमावण्याची भीती ओळखून तिच्यावर काम करणे आवश्यक आहे. सातवं, अपूर्ण नवस किंवा संकल्प. श्रद्धेनुसार देवासमोर केलेले संकल्प पूर्ण करणे आणि नियमित भक्ती करणे महत्त्वाचे मानले जाते. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. प्रयत्न तुम्हाला करायचे असतात, ईश्वर मार्ग दाखवतो, पण त्या मार्गावर चालायचं काम तुम्हालाच करावं लागतं. लग्न झालं किंवा नाही झालं,
तरी तुमचं आयुष्य तुमचंच आहे. ते आनंदाने जगा. स्वतःला अधिक चांगलं बनवा. लोकांवर प्रेम करा. स्वतःवर प्रेम करायला शिका. आणि जेव्हा तुम्ही मनापासून आनंदी राहायला शिकाल तेव्हा तुमच्या त्या आनंदात सहभागी होणारी योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात येण्यासाठी तुम्ही स्वतःलाही तयार केलेलं असेल. कदाचित तुमच्या लग्नात येणारा प्रत्येक अडथळा हा तुमचं नशीब खराब असल्याचा संकेत नसेल, कदाचित तो स्वतःकडे पाहण्याची एक संधी असेल. मनातील भीती सोडा, जुन्या गोष्टींना माफ करा, घरातील नाती प्रेमाने जपा आणि श्रद्धेने योग्य प्रयत्न करत राहा. कारण कधी कधी आपण ज्या गोष्टीची वर्षानुवर्षे वाट पाहत असतो ती आपल्या आयुष्यात येण्यासाठी फक्त एक छोटासा बदल आवश्यक असतो आणि तो बदल कदाचित आजपासून तुमच्याच हाताने सुरू होणार आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या आयुष्यातील हा अडथळा नेमका कशामुळे आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुमच्या उपयोगी आला असेल तर ज्याला आज या गोष्टींची गरज आहे अशा व्यक्तीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा या 7 कारणांपैकी कोणतं कारण तुम्हाला सर्वाधिक जाणवलं. धन्यवाद. हर हर महादेव.